नमस्कार. मनशक्ती आणि मनोधैर्याच्या या YouTube चॅनलमध्ये मनःपूर्वक स्वागत. लव्ह टू ॲडिक्शन, फ्रॉम लव्ह टू ॲडिक्शन या सीरीजमधला हा दुसरा व्हिडिओ आहे. गेल्या व्हिडिओमध्ये आपण ही चर्चा केली होती, की सध्याच्या जनरेशनमध्ये किंवा सध्याच्या बाहेरच्या सामाजिक वातावरणामध्ये असे डिव्होर्स होणं किंवा अशा पद्धतीचे ब्रेकअप्स होणं, या गोष्टी का याचं कारण आहे, की याचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात वाढत चाललेलं आहे आणि याचं रूपांतर ॲडिक्शनमध्ये सुद्धा होत चाललेलं आहे. याच्या संदर्भात सुद्धा आपण काय कारणं आहेत या संदर्भामध्ये आपण चर्चा केली. पुढे वळत असताना सगळ्यात पहिली गोष्ट मला ही गोष्ट मान्य करायला पाहिजे, की मी कुठल्याही प्रकारचा क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट नाहीये. त्याच्यामुळे मी माझ्या अनुभवाच्या आधारावर मी जे काही गोष्टीचे सिम्प्टम्स किंवा ज्या काही गोष्टी तुमच्या पुढे सांगत असतो, त्या गोष्टीच्या आधारावर तुम्हाला आपल्या पेशंट्समध्ये किंवा आपल्या अ, नातेवाईकांमध्ये जर असा कुठला प्रॉब्लेम जर तुम्हाला दिसत असेल, तर तो आयडेंटिफाय करण्यासाठी मदत होईल. पण माझ्या या एक्सपिरियन्सच्या आधारावर व्हिडिओमध्ये सांगितलेल्या कुठल्याही माहितीच्या आधारावर आपण कुठल्याही पेशंटला विदाऊट त्याचं निदान केल्याशिवाय किंवा प्रॉपर टेस्टिंग केल्याशिवाय त्याचं लेबलिंग करू शकत नाही, की बाबा अमुक-अमुक पेशंट हा याच आजारामध्ये ग्रसित झालेला आहे. त्याच्यामुळे आपण हे व्हिडिओ जर बघत असाल, तर त्या गोष्टीची माहिती घेऊन एका सर्टिफाईड क्लिनिकल सायकॉलॉजिस्टकडनं किंवा त्यांच्या मार्गदर्शनातून आपल्याला दशा ठरवणं, पुढची दिशा ठरवणं फार महत्त्वाचं आहे. तर ह्या एक डिस्क्लेमर होता, कारण का बऱ्याच वेळा असं होतं, की मी सांगितलं आहे म्हणजे ते तसंच असेल असं काही गरजेचं नाहीये. कारण का ही सगळी गोष्टी ह्या अनुभवाच्या आधारावर ज्या गोष्टीची माहिती आहे ती सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवता यावी यासाठी ह्या व्हिडिओचा मी वापर करत असतो. सो कमिंग बॅक टू द टॉपिक, की बाबा आता या सगळ्या कंडिशन्समधनं जेव्हा पेशंट जात असतो, त्यावेळेला त्याच्यापुढे जसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये चर्चा केली होती, की त्याच्यापुढे 4च मार्ग आहेत असं त्याला वाटत असतं. पहिला मार्ग स्वतःला हार्म करून घेणं, सुसायडल टेंडन्सी ज्याच्यामुळे डेव्हलप होऊ शकते. दुसरा मार्ग त्याच्यामध्ये हा असतो, की तो समोरच्या व्यक्तीला पनिशमेंट देण्याचा प्रयत्न करत असतो. थर्ड मार्ग त्याच्यामध्ये असा असतो, की तो अ, मूळ त्याचा स्वभाव जसा असतो त्याच्या एकदम अपोझिट ज्याप्रमाणे मला अनुभव आलेला आहे, त्याचप्रमाणे मी आता जगाशी वागणार आहे, अशा प्रकारचा एक मार्ग त्याच्यापुढे उपलब्ध होतो. आणि चौथा मार्ग म्हणजे, की जे काही भावनिक ट्रॉमॅटिक इन्सिडेंट्समधनं तो गेल्यानंतर त्याच्या भावनांची ज्या प्रकारे घालमेल झालेली आहे, या घालमेलीतनं निघण्यासाठी, त्या रिव्हेंजस थॉट्समधनं निघण्यासाठी आणि त्या गिल्टमधनं निघण्यासाठी तो बऱ्याचदा व्यसनाचा वापर करत असतो, जेणेकरून त्याला त्या गोष्टीतनं बरं वाटावं. पण पुढे गेल्यानंतर ती परिस्थिती अधिकाधिक बिकट होत जाते. या चारही मार्गामध्ये या चारही मार्गांमध्ये कधीही कुठल्याही माणसाला सेफ एक्झिट मिळत नाही. उलट ती सिच्युएशन अधिकाधिक वर्स्ट होत जाते. त्यामुळे मी हे मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, की या चारही मार्गाच्या व्यतिरिक्त एक मार्ग अजून आहे, ज्याच्यामध्ये आपण तो मार्ग जर आपण चांगल्या पद्धतीने एक्सप्लोर केला आणि आपल्या हितचिंतकांच्या सहाय्याने त्या मार्गावर जर मार्गक्रमण केलं, तर आपल्याला आधी असलेल्या वातावरणापेक्षाही खूप सुंदर आणि चांगलं आयुष्य आपल्याला मिळू शकतं. तर तो 5वा मार्ग काय आहे? तर सगळ्यात पहिली गोष्ट मी आता अशा प्रकारचा परिपक्व माणूस तयार झालेलो आहे, की अशा आयुष्यामध्ये येणाऱ्या खाचखळग्यांना मी फेस करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. अशा पद्धतीचा एक कॉन्फिडन्स माणसामध्ये डेव्हलप होणं आणि त्या सिच्युएशनकडे बघण्याचा एक दृष्टिकोन वेगळ्या पद्धतीचा असणं. जनरली या पहिलेच्या 4 मार्ग या 4 मार्गाचं जेव्हा अनुक्रमण ज्यावेळेला तो माणूस करत असतो, त्यावेळेला तो 2-3 गोष्टी करतो. एक, तो सिच्युएशनला, त्या व्यक्तीला सतत ब्लेम करत राहतो, ज्याच्यामुळे त्याला एक्झॅक्टली तो पाथ मिळत नाही. कारण का त्याला आत्ता टार्गेट मिळालेलं आहे, की ह्या व्यक्तीमुळे असं-असं झालेलं आहे, त्याच्यामुळे माझ्या जीवनाची वाताहत होते आणि तो पुढे आयुष्यामध्ये 6 महिन्यानंतर, वर्षभरानंतर किंवा येणाऱ्या कुठल्याही काळामध्ये जेव्हा केव्हा त्याच्या आयुष्यामध्ये फेल्युअर येईल, त्यावेळेला ते फेल्युअर त्याला डायरेक्टली त्या विषयाशी कनेक्ट होईल, की या व्यक्तीने माझ्याबरोबर असं-असं केलं होतं, म्हणून हे आता असं-असं आहे. सो प्रॅक्टिकली बघायला गेलं तर पहिला भाग, जर 5वा मार्ग आपल्याला निवडायचा आहे, तर सगळ्यात पहिली गोष्ट या पूर्ण प्रकरणाची जबाबदारी स्वतःकडे घेणं. इट्स ओके. आपण कोणावर विश्वास ठेवलेला आहे आणि त्या विश्वासाचं पूर्णपणे रूपांतर आपल्या मनासारखं होऊ शकलेलं नाहीये, हे ओके आहे. जगामध्ये आत्तापर्यंत जे काही आपण आजूबाजूला अनुभव बघतो, त्यावेळेला सगळेच लोकं खूप चांगल्या पद्धतीने प्रयत्न करत असतात
आणि ह्या सगळ्या गोष्टीचा प्रयत्न करत असताना त्यांनाही आपल्या जीवनात काही ना काहीतरी चांगले बदल व्हावेत असं वाटत असतं. पण प्रत्येकालाच यश येतं अशातला भाग नाही. कारण प्रत्येकाचं जीवन हे अ, अगदी समान असतं तर मग त्याला लाईफ असं म्हणता झालं नसतं. प्रत्येक माणूस बिल गेट्स झाला असता, प्रत्येक माणूस टाटा बिर्ला झाला असता. सो इट्स ओके. ह्या अनुभवातनं आपल्याला जे काही शिकायला मिळतंय, त्याच्यातनं आपल्याला आयुष्याला एक नवीन दिशा देणं हे खूप महत्त्वाचं आहे. तो फर्स्ट थिंग जर आपल्याला आपलं लाईफ पुन्हा ट्रॅकवर करायचं असेल आणि या सगळ्या भावनिक गुंतवणुकीतनं आपल्याला जर बाहेर पडायचं असेल, तर स्टॉप ब्लेमिंग टू अदर पर्सन, स्टॉप ब्लेमिंग युअरसेल्फ. युअरसेल्फ का मी म्हणतोय? कारण का बरेच लोकं या विचारांमध्ये जातात, की मी असं काय वेगळं केलं असतं तर असं झालं नसतं. तुम्ही काहीही केलं असतं तरी सुद्धा ते तसंच झालं असतं. त्याच्यामुळे तो असं का झालं या गोष्टीवर विचार करण्याने, या गोष्टीवर आपलं जे काही आता उर्वरित शक्ती आपल्याकडे जी काही उरलेली आहे, ती शक्ती आपण काय वेगळं केलं असतं तर आजची परिस्थिती नसते याच्यामध्ये विचार करण्यापेक्षा आपण असं काय केलं, की आपलं भविष्य व्यवस्थित होईल, या गोष्टीवर जास्त फोकस केल्याने आपल्याला जास्त चांगला फायदा होऊ शकतो. सेकंड थिंग त्या व्यक्तीवर सुद्धा किंवा त्या घटनेवर सुद्धा ब्लेम करण्यामध्ये काही पॉइंट नाही. कारण का इट इस ऑल पास्ट. तो इतिहासात झालेली गोष्ट आहे आणि आजपर्यंतच्या कुठल्याच माणसाला आजपर्यंत पृथ्वी तलावर जन्म घेतलेल्या कुठल्याच माणसाला इतिहासात जाऊन झालेल्या चुका बदलून आणि आपलं भविष्य सुधारण्याची संधी कधीच कोणाला मिळत नाही. त्यामुळे आत्ता जे काही आपले विचार आहेत ते एका फोकस असला पाहिजेत आपल्या भविष्याच्या दृष्टीने. आता उरलेलं आयुष्य, आता जो काही काळ आपल्या हातामध्ये उरलेला आहे, जी काही वेळ आपल्या हातामध्ये आहे आणि त्या वेळेचा वापर करून आपण कशाप्रकारे आपल्या जीवनाला चांगल्या पद्धतीने फुलवणार आहोत, या गोष्टीवर आपलं लक्ष असायला पाहिजे. त्याच्यानंतरचा पार्ट हा येतो, की आपल्याला जर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आलेला अनुभव, या अनुभवातनं आपल्याला नेमकं काय सांगायचा प्रयत्न केला जातोय. आपण आत्तापर्यंत कुठे-कुठे चुका केल्या किंवा आपण आत्तापर्यंत काय-काय गोष्टीच्या बाबतीत गोष्टी झाल्या. या गोष्टीच्या बाबतीमध्ये आपल्याला विचार करायचा आहे, की आता पुन्हा ती गोष्ट माझ्या हातून होता कामा नये. म्हणजे जेणेकरून आपण या सगळ्या गोष्टीचा उजाळा जर आपल्याकडे असेल, तर भविष्यात ज्यावेळेला अशा प्रकारची सिमिलर काइंड ऑफ सिच्युएशन जर आपण आपल्यासमोर आली, तर आपण वेळीच त्या गोष्टीपासून सावध होऊ आणि त्याच्यानंतर आपण त्या सिच्युएशनला डील करण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने डील करू शकतो. असाच एक पुढचा मार्ग त्याच्यामध्ये हा आहे, की हे जे संकट म्हणून आपण त्या संकटाकडे जे बघतोय, की ती जी घटना आपल्या बाबतीत जी घडली आहे, ती खरंच एवढी मोठी घटना आहे का? बऱ्याचदा आपण आपल्या मनामध्ये आपल्या समोर आलेल्या संकटाला, ते संकट तेवढं मोठं नसतंच. पण त्या संकटाला आपलं मन एवढं मोठं बनवून टाकतं, की त्या संकटाला आता मी कसं काय फेस करू? त्या संकटातनं बाहेर पडण्याचा आता मार्गच नाहीये. अशा पद्धतीचे विचार आपण आपल्या मनामध्ये डेव्हलप केल्यामुळे आपणच आपली फसवणूक करून घेतो आणि आपणच त्या विचारांच्या गोंधळामध्ये जात असतो. त्यामुळे ही घटना एवढी मोठी नाहीये. जगामध्ये कित्येक लोकांच्या बाबतीत रोज कुठे ना कुठेतरी अशा घटना घडतायत. त्याच्यामुळे ही काही जगातल्या वेगळ्या वेगळ्या दुनियेतनं आलेल्या लोकांनी आपल्याबरोबर केलेली गोष्ट नाहीये. ते पृथ्वी तलावरच्याच लोकांनी गोष्ट केलेली आहे. तर ही गोष्ट तेवढी मोठी नाहीये. काही-काही वेळेला काही लोकांशी बोलत असताना मला त्यांच्याकडनं असं बोललं जातं, की त्या व्यक्तीने असं कसं काय केलं? त्या व्यक्तीने या गोष्टी कसं काय करू शकतो? त्याने मला आधी कमिट केलेल्या होत्या आणि पहिली गोष्ट ही आहे, की पुन्हा तीच गोष्ट होते ज्या गोष्टीचा इतर आधीपासून आपण बोलत आलेलो आहोत, की आपण पूर्णपणे फोकस त्या व्यक्तीच्या आचरणावर, त्या व्यक्तीच्या विचारांवर आणि त्या त्या व्यक्तीने जी काही वर्तणूक केलेली आहे त्याच्यावर फोकस करतोय. आता तो झालेला पास्ट आहे आणि त्या पास्टला धरून बसण्यामध्ये काही पॉइंट नाहीये. एक महत्त्वाचा पॉइंट त्याच्यामध्ये हा आहे, की आपण आपला फोकस हा एवढा त्या व्यक्तीला देऊन ठेवलेला आहे, की तोच व्यक्ती जगामध्ये एकमेव व्यक्ती उरलेला आहे, ज्याच्याशी आपल्याला डील करायचंय, अशी ती परिस्थिती नाहीये. एकंदरीत लोकसंख्येच्या भारतामध्ये एकंदरीत जी काही लोकसंख्या आहे, त्या लोकसंख्येच्या एका माणसाला आपण ही एवढी पॉवर देऊन ठेवली, की ज्याने आपलं भविष्य, आपलं वर्तमान, आपलं करियर या सगळ्या गोष्टीच्या बाबतीत पुढे काय आणि कशाप्रकारे दशा-दिशा असणार आहे, हे ठरवण्याचे अधिकार आपण देऊन ठेवलेले आहेत. सो आता ही वेळ आहे, की आपण 2 मिनिटं शांतपणे बसून, अगदी 2 मिनिटं
अगदी 2 मिनिटं शांतपणे बसून विचार करायचा आहे, की खरंच ती व्यक्ती इतकी महत्त्वपूर्ण आहे का? की त्या व्यक्तीला आपण एवढ्या पॉवर्स दिलेल्या आहेत, एवढ्या अथॉरिटीज दिलेल्या आहेत, तर ते एवढं सगळं करण्याइतपत तेवढी त्या कॅपेबल ती व्यक्ती आहे का? तर एका सर्टन स्टेजनंतर तुमच्या लक्षात येईल, की आपणच त्या गोष्टीला इतकं मोठं बनवलेलं आहे, की ते आपल्याला आता आपल्या डोईजड झालेलं आहे. त्याच्यामुळे ही गोष्ट अजिबात तशी नाहीये, की ज्या पद्धतीने आपण विचार करतोय, की ही गोष्ट त्या त्या व्यक्तीनी तसं जर वागलं तरच मग माझं बरोबर होईल, असं अजिबात नाहीये. आपल्याला आपल्या जीवनाची दशा-दिशा ठरवण्याचा पूर्णपणे अधिकार आहे. ही व्यक्ती आपल्या जीवनात येण्याच्या अगोदरही आपण आपल्या आयुष्याला चांगल्या पद्धतीने रेग्युलेट करत होतो, तर याचा अर्थ भविष्यातही करू शकू. पण आत्ता तो माइंडसेट, आत्ता ती वेळ आपण जी विचार एवढं त्या विषयाशी कॉन्सन्ट्रेट करून ठेवल्यामुळे आपल्याला आत्ता तो मार्ग दिसत नाहीये. पण भविष्यात तो मार्ग नक्कीच दिसेल. कारण का आत्ताच्या सिच्युएशनला आपण त्या भावनांमध्ये पूर्णपणे आपल्याला झाकळलो गेलेलो आहोत. त्या झाकोळलेल्या अवस्थेतनं जर आपल्याला बाहेर निघायचंय आणि त्या सगळ्या गोष्टीकडे जर बघायचंय, तर त्या पुढे गेल्यानंतर मी 100% शुअरली सांगू शकतो, की तुमच्या नजरेमध्ये त्या व्यक्तीची किंमत शून्य असेल. कारण का आत्ता या क्षणाला तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी जाणवतायत, की ही व्यक्ती एवढी मोठी आहे, ती तुमच्या नजरेमध्ये आहे, तुमच्या भावनांमुळे आहे. जर त्या भावना बाजूला केल्या, तर त्या व्यक्तीची किंमत शून्य आहे. त्याच्यामुळे आपल्याला आपला मार्ग, आपल्या आयुष्याची दशा-दिशा ठरवण्याचा पूर्णपणे कधीही वेळ गेलेली नसते. त्यामुळे आपण ह्या सगळ्या गोष्टी अशाच पद्धतीने, चांगल्या पद्धतीने करू शकतो, ज्या पद्धतीने आपण आधी करत होतो. सो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी हेच सांगेन, की आपलं व्यक्तिमत्व पुन्हा मी मागच्या व्हिडिओमध्ये जसं सांगितलं होतं, की महादेव भगवान ज्या पद्धतीने विष प्राशन केल्यानंतर त्यांनी कुठल्याही प्रकारची कटुता आपल्यामध्ये येऊ दिली नाही. त्या पद्धतीने आपल्यामध्ये एका प्रसंगामध्ये, आयुष्यामध्ये आलेल्या एका कटू प्रसंगामुळे आपण आपल्या व्यक्तिमत्त्वामध्ये ती कटुता येऊ द्यायची नाहीये. आणि आपण आपलं साधेपणही सोडायचं नाहीये. कारण आपण साधे होतो म्हणूनच या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. हे हे त्या व्यक्तीला समजवणं फार गरजेचं आहे. जेव्हा-केव्हा आपण अशा व्यक्तींशी जेव्हा डील करत असतो, त्यावेळेला बरेच जण हार्शली सांगायचा प्रयत्न करतात. फॅमिली मेंबर सुद्धा हार्शली सांगायचा प्रयत्न करतात. "काही नाही, मूव्ह ऑन हो. झाला तो इथे विषय सोडून दे." हे इतकं सोपं असतं, तर त्याची ही मानसिक अवस्था झालीच नसती. त्याच्यामुळे त्याला बसून समजवून आणि त्याला त्याच्या एका मित्रत्वाच्या नात्याने त्याला ह्या गोष्टी समजवणं फार गरजेचं असतं. ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी हेच सांगायचा प्रयत्न करतोय, की आपल्याला वाटतं तितका हा विषय सोपा नाहीये. त्यामुळे त्या व्यक्तीला एक्सपर्ट ओपिनियन घेऊन, एक्सपर्टची मदत घेऊन ट्रीटमेंट देणं हाच एक त्याच्यावरचा चांगला पर्याय आहे. तर आमच्या अशा प्रकारचे व्हिडिओ जे मी काही बनवतो, त्या अनुभवाच्या आधारावर बनवतो. त्याच्यामुळे जर तुम्हाला कधी असं वाटलं, की हा व्हिडिओ कोणाच्या कामी येऊ शकतो, तर माझ्या या व्हिडिओला तुम्ही लाईक करू शकता, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि आमच्या या व्हिडिओला तुम्ही अशाच पद्धतीने सपोर्ट करत राहा. धन्यवाद.